काल तुम्ही विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन मंडपामध्ये स्वतः गेला होतात. तिथे दारूच्या बाटल्या, माव्याच्या पुड्या, गुटख्याच्या पुड्या, त्यावर सिगारेटची पाकिटं अशी प्रचंड अशी अस्वच्छता तुम्हाला दिसून आली. काय सांगता त्याबद्दल? तुम्हाला हा विषय कुणी सांगितला नक्की? काल आपले ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या नावाने असलेले 7 मजली बिल्डिंगमध्ये दर्शन बारी येथे आम्हाला गैरप्रकार होत असलेल्या सतत बातम्या ऐकू येत होत्या. याबाबत आम्ही मंदिर प्रशासनाला वारंवार निवेदन दिले होते, त्यांना बोललो पण होतो. काल या संदर्भात मंदिर समितीच्या व्यवस्थापकांना पण आम्ही या संदर्भात माहिती दिली, परंतु याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे. तिथं मी गेलो असता शौचालयाच्या ठिकाणी दारूच्या बाटल्या असतील, तंबाखूच्या पुड्या, मावा, गुटखा असे विविध पदार्थ आढळून आले. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर वारकरी संप्रदाय साईड संतापाची लाट उसळलेली आहे. तरी या संदर्भात लवकरात लवकर या प्रशासनाने सखोल चौकशी करून जो कोण या संदर्भात दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही केलेली आहे. तुम्ही पूर्वी पण अनेक सामाजिक प्रकरणं उघडकीला आणली होती. आजही तुम्ही स्मशानभूमीचं प्रकरण उघडकीला आणलं आहे. मंदिर समितीचा जो विषय आहे तिथं ठेकेदारी करणारे लोक आहेत, बाहेरगावची कंपनी आहे, त्यांच्याबद्दल काय सांगताल तुम्ही? या मंदिर समितीच्या बीवीचे मंदिर समितीचे स्वच्छतेचं काम हे बीवीची कंपनीकडे आहे. कोट्यावधी रुपयाचं हे टेंडर असताना असे जर प्रकार घडत असतील तर अतिशय म्हणजे मनाला वाईट वाटणारी बाब या ठिकाणी आहे. आम्ही या संदर्भात जर बीवीची कंपनी दोषी असेल, कोण पण दोषी असेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही प्रशासनाकडे केलेली आहे. असं बऱ्याच ठिकाणी पंढरपुरात विषय घडत आहेत. तुम्हाला म्हणतो बऱ्याच ठिकाणी स्वच्छता आषाढीवारी जवळजवळ तोंडावर आलेली आहे. प्रशासनाकडं तुमची काय प्रमुख मागणी असेल तुम्हाला म्हणतो मी? प्रशासनाकडे म्हणजे येत्या 28 तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे सोलापूर जिल्ह्यात येत असून या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांकडे याची मंदिर समितीच्या भोंगळ कारभाराविषयी तक्रार करणार आहे. आजही तुम्ही एक स्मशानभूमीमधला प्रकार उघडकीला आणलेला आहे. तिथं अक्षरशः मयत झालेल्या तुम्हाला म्हणतो मृत व्यक्तीला गहाण पाणी आणि पाण्याची तर तिथं सोय नाही आहे. हा प्रकार तुम्ही उघड गेले 1-2 दिवसापासून काही मयत झालेली माहितीला गेलो असताना आम्हाला अशी बाब लक्षात आली की या ठिकाणी हातपंप बंद आहेत, बोर बंद आहेत आणि ज्या ठिकाणी मयत आंघोळीसाठी पाणी नदीला नेतात किंवा शेवटच्या म्हणजे मृतदेहाला पाणी पाजायच्या ह्याच्यासाठी नदीला पाणी नाही, घाण पाणी पाजायचं म्हणजे अशी लज्जास्पद गोष्ट, अपमानास्पद गोष्ट या ठिकाणी घडत आहे. मनाला कुठंतरी वाईट वाटत आहे. या संपूर्ण भागाची या नगरपालिका प्रशासनाने बोर चांगल्या पद्धतीने सुरू करून तिथं हातपंप चालू करून चांगल्या पद्धतीने सेवा या पंढरपुरातील लोकांना द्याव्या, अन्यथा आम्ही नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहे. कुठंतरी नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर मुख्य प्रश्न बाजूला राहून कुठंतरी शहरातील दुर्गंधी असू दे, आरोग्याचे प्रश्न असू दे, स्मशानभूमीचे प्रश्न असू दे असून जे विरोधक आहेत तुम्हाला म्हणतो ते कुठल्या तर दुसऱ्या विषयाकडंच काहीतरी विषय भरकटत आहेत असं तुम्हाला वाटतंय का? 100%. आता परवाच बघितलेला आपण जी कोट्यावधी रुपये 3 ते 4 कोटी रुपये निधी देऊन आमदार परिचारक साहेब असतील, आमदार आवताळे साहेब असतील, यांनी चांगल्या पद्धतीने उद्यान पंढरपूरकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. परंतु विरोधक हे राजकारणातून या ह्याच्याकडे बघत आहे. तुम्ही त्यांना माझा एकच या निमित्ताने सल्ला आहे की तुम्ही विरोधाला विरोध जरूर करा, पण विकासाला आडवं यायचं राजकारण तुम्ही करू नका. जर करत असाल तर पंढरपुरातली जनता तुम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाही, अनेक करणार नाही. जिजामाता उद्यान असू दे, तुम्हाला तो अनेक प्रश्न आहेत पंढरपूर शहरातले, नामसंकीर्तन सभागृह असू दे, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कुठंतरी विरोधकांकडे राजकारण होते, कुठेतरी त्या ठिकाणी विरोध करण्यात येतोय, विकास कामांना कुठे खेळ घालण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. एक भाजपचे माजी शहराध्यक्ष म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे? तुम्हाला सांगितलं की जिजामाता उद्यान असेल, नामकीर्तन सभागृह असेल किंवा
मार्केट यार्ड ते भोसले चौकापर्यंतचा उड्डाण उड्डाण पूल असू द्या, या तिन्ही कामामध्ये विरोधकांनी विकासाला विरोध करण्याचं काम केलेलं आहे. तरी पंढरपुरातली जनता शून्य आहे, त्यांना बरोबर त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. 28 तारखेला मुख्यमंत्री येत आहेत. सोलापूर जिल्ह्यात बार्शी इथं कार्यक्रम होतोय. तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून पंढरपूरच्या ज्या काय प्राथमिक समस्या आहेत, ज्या काय गरजा आहेत, त्याबद्दल काय 100% आमचे नेते आदरणीय परिचारक साहेब असतील, समाधानदादा अवताडे असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नगरसेवक आमचं शिष्टमंडळ परवाच मुख्यमंत्र्यांना भेटून आलेलं आहे. त्या अनुषंगाने परत सोलापूरमध्ये मुख्यमंत्री येत आहेत. त्या संदर्भात आम्ही त्यांना हे विषय कानावरती घालून त्यांच्याकडे योग्य ती मागणी करणार आहे. ओके, धन्यवाद.